पुढचा प्रश्न आणि प्रकरण, चौथं प्रकरण वर्तुळ व बहुभुजाकृती, त्यातलं दुसरा वाक्य आहे. प्रश्न 15वा आहे. दिलेल्या वर्तुळाचे 6 समान भाग करणे. मागच्या वेळेस आपण 4 भाग केले होते. त्रिज्या या बघा प्रश्न आहे 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाचे 6 समान भाग करा. आपल्याला 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ दिलेलं आहे आणि त्याचे समान किती भाग करायचे आहेत? 6. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर काय करा, ही पट्टी घ्या, कंपास घ्या. या कंपासमध्ये पट्टीच्या सहाय्याने 3 सेंटीमीटर अंतर घ्या. अगदी तंतोतंत घ्या. घेतलं. ओके. आता ह्याचे कंपास आहे ते तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी ठेवा. त्याच कंपासमध्ये किती अंतर घेतलंय? 3 सेंटीमीटर. ओके. आणि कंपास पाहिजे त्या ठिकाणी ठेवली आणि या 3 सेंटीमीटर त्रिज्येचं आपण काय काढलं? वर्तुळ काढलं सगळ्यांनी. ओके. आता हे 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे, बरोबर. मग आता याच्यात अंतर किती आहे? 3 सेंटीमीटर. मग या 3 सेंटीमीटरच्याच त्रिज्येने या वर्तुळावर कुठेही कंपास ठेवा. बघा, कुठेही कंपास ठेवा आणि इकडे कंस करा. त्यानंतर इथे कंस करा. त्यानंतर या कंसावर कंपासचं टोक ठेवा, तंतोतंत ठेवा. इथे कंस करा, इथे कंस करा. त्यानंतर इथे कंपासचं टोक ठेवा, तंतोतंत. तो कंस अशा प्रकारे कंस करत करत पुढे पुढे जायचंय. हे बघा, बरोबर तुम्ही इथे कंपासचं टोक ठेवलं की इथे असं एवढे अशा प्रकारे तुम्हाला बरोबर 6 भाग करता येतात. पट्टीच्या सहाय्याने या छेदनबिंदूला नाव देऊन घ्या. बघा, या छेदनबिंदूला मी इथे नाव दिलं ए, इथे नाव दिलं बी, या छेदनबिंदूला सी, या ठिकाणी डी, या ठिकाणी ई आणि या ठिकाणी एफ अशी नावं दिली. मग समोरासमोर हे जे बिंदू आहेत ते जोडून घ्या. हा डी ए बिंदूला जोडा, तंतोतंत जोडला. त्यानंतर हा ई बी बिंदूला जोडा, तंतोतंत जोडला. त्यानंतर हा सी आणि एफ तंतोतंत जोडला. आता या ठिकाणी हा केंद्रबिंदू आहे, त्याला नाव द्या ओ. अशा प्रकारे दिलेल्या त्रिज्येच्या वर्तुळाचे समान 6 भाग करता येतात. कृती लक्षात राहिली? ओके, व्हेरी गुड.